नीट पेपर फुटी प्रकरण आणि या प्रकरणात जळगावात मवियाच्या युवक संघटनांचं आंदोलन आहे। MJ कॉलेज समोर कार्यकर्त्यांचं आंदोलन आहे। आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। युवक संघटनांकडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आपल्या सोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी जोडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। आपण बघू शकतो की नीट एक्झाम ही मेडिकलची एंट्रन्स एक्झाम आहे, महत्त्वाची एक्झाम आहे। अंदाजे 22 लाख विद्यार्थी परीक्षेत बसतात आणि सलग तिसऱ्यांदा या नीट एक्झामचा पेपर फुटलेला आहे। केंद्र सरकारचा नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक्झाम घेत असताना एवढा मोठा लिकेज कसं होऊ शकतं, तर कुठेतरी याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। एवढे मुलं 2-2 वर्ष शिक्षण घेत असताना परीक्षा देतात, त्यांचं भवितव्य सर्व धोक्यात आलेलं आहे। म्हणजे या लोकांना न्याय देणार कोण? तर आज महाविकास आघाडीतील युवक संघटनांतर्फे आमच्या पालकांसोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं की मोठी नॅशनलाइज एजन्सी ही एक्झाम कंडक्ट करते, इतकं कंडक्ट करून सुद्धा इतकं नुकसान विद्यार्थ्यांचं होतं आहे। 2-2 वर्षांचं विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून या एक्झामचं प्रिपरेशन करतात आणि लोक काही पैशांसाठी हे पेपर फुटी करतात। आमची ही मागणी आहे की ज्या आतापर्यंत मोदी सरकारल्यापासून 96 वेळा पेपर फुटी झालेली आहे। ह्या ठिकाणी फक्त कारवाई कुठल्या प्रकारची होत नाही, नुसता गुन्हा दाखल होतो। अशा आता जे नेटला 22 लाख विद्यार्थी बसले, ह्या 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान एवढं झालेलं आहे की एकदमच, परंतु सरकार कुठल्याही कोणाचा कारवाई करत नाही। आम्ही अशा या माध्यमातून मागणी करतो की हे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। हा डायपर आहे, आपण बघू शकतो। डायपर कशासाठी असतं की लिकेज असायला नको। NTA कशासाठी आहे की पारदर्शक परीक्षा झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। पण या प्रकारे सर्व होत असणार तर हे कितपत योग्य आहे? सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।